महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नंदुरबार येथे स्वतंत्र केळी विकास मंडळ स्थापन करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह जिल्ह्यातील स्वतंत्र केळी विकास मंडळ स्थापन करण्यात यावे. केळीचा दर नंदुरबारमध्येच निश्चित करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी. तसेच पपई पिकालाही मनरेगा अंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी केळी उत्पादक बागायतदार शेतकरी संघर्ष समिती, नंदुरबार जिल्हा केळी पपई फळ बागायतदार संघ, रयत शेतकरी संघटना तसेच केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नंदुरबार येथील जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान शेतकरी प्रतिनिधींनी नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यासमोरील विविध समस्या मांडल्या. तसेच केळीच्या दर निर्धारणासाठी बाह्य बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा न्याय मोबदला मिळत नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. शेतकरी संघटनांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र केळी विकास मंडळ स्थापन करण्याची मागणी केली. नंदुरबारात उत्पादित होणाऱ्या केळीचा किमान व बाजारभाव नंदुरबारातच निश्चित करण्याचा अधिकार या मंडळास देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सोबतच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पपई पिकालाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यात यावा, जेणेकरून पपई उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल व फळबाग क्षेत्राचा विकास होईल, अशी स्वतंत्र मागणी देखील शेतकरी प्रतिनिधींनी केली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेत संबंधित विषय केंद्र व राज्य शासन स्तरावर मांडून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, केळी व पपई उत्पादक शेतकरी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे. आज नंदुरबार येथे माननीय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व जिल्हाधिकारी मॅडम मिताली सेठी यांना आम्ही सगळ्या नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडनं नंदुरबार जिल्हा फळबागायतदार संस्था तसेच रयत शेतकरी संघटना तसेच प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक निवेदन दिलं. पहिलं निवेदन असं होतं की आम्हाला बऱ्हाणपूर, जळगाव याच्या धर्तीवर नंदुरबारसुद्धा केळीचं एक वेगळं स्पेशल बोर्ड व्हायला पाहिजे. ही मागणी आम्ही रक्षाताईंना दिली आहे आणि त्यांनी ती सांगितली की आम्ही ती लवकरच आम्ही करू. दुसरी मागणी अशी आम्ही निवेदन दिलं आहे की जसं केळीला मनरेगा अंतर्गत अनुदान मिळतं सगळ्या शेतकऱ्यांना, तसंच पपईलासुद्धा मिळावं. कारण की केळीला जितका खर्च असतो त्याच्यापेक्षा पपईला जास्त खर्च असतो, त्याच्यामुळे पपईलाही मनरेगा अंतर्गत घ्यावं. ताईंनी व कलेक्टर मॅडमनी याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि येत्या पुढच्या शनिवारी शहादा APMCमध्ये तशी व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण शेतकरी, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी यांची एक स्वतंत्र बैठक जिल्ह्याचे दिदियार आणि आमदार साहेब आणि APMCचे सगळे सभापती किंवा जे शेतकरी असतील त्यांच्या समवेत आपण प्रशासनामार्फत ते करून देणार आहे. म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो, जेव्हाही मीटिंग राहील तेव्हा ती तारीख आणि वेळ सांगण्यात येईल. सगळ्यांनी आपल्या भविष्यासाठी, आपल्या केळी पपईच्या फायद्यासाठी, जेणेकरून अनुदान आणि स्वातंत्र्य शहादा नंदुरबार जिल्ह्यात एक बोर्ड होईल, ही मागणी आपण जो पावे तो होणार नाही, तो पावे तो आपण सतत. आज नंदुरबारला आहे, उद्या मुंबई किंवा दिल्लीलाही जावं लागलं तर आपण सगळे शेतकरी, सगळ्या संघटना एकत्र होऊन जाऊ आणि हा मुद्दा लावून धरू आणि नक्कीच याच्यात सगळे एक राहिले तर नंदुरबार जिल्ह्यात केळीचं स्वतंत्र बोर्ड होईल आणि पपईलासुद्धा मनरेगा अंतर्गत घेण्यात येईल असं आम्हाला वाटतं आणि आशा आहे की नक्की अशा रक्षाताई आणि कलेक्टर मॅडम पूर्ण करतील. धन्यवाद.